आणि पाऊस पडणार हे जवळपास कन्फर्म झालं होतं. शी इज बेसिकली अ पॅरेट ट्रेनर. म्हणजे काय की आपल्याकडे जे प्राणी असतात ना, हॅलो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आम्ही निघतोय या स्टे मधून, हॅमॉक मधून, आणि आता जाणार आहोत दुसरीकडे. कारण आम्ही म्हटलं जर आपण इथे 4च दिवस आहोत तर मग वेगवेगळे ठिकाणं ट्राय करू थोडी. इथून जातोय सध्या. आता फोटोज काढणं चालू आहे. मी पण छान छान फोटो काढले. मी म्हणजे माझे चांगले चांगले फोटो अनुश्रीने काढलेत. ते मी इंस्टाग्रामवर लवकरच पोस्ट करीन. बाय द वे केलेही असतील कदाचित व्लॉग यायच्या आधी. आता आजच्या दिवशी कुठे जाणार आहे, कुठे फिरणार आहे, आमचा मोस्टली कोसी रिव्हरला जाण्याचा प्लॅन आहे. बघूया कसं वर्कआउट होतंय. कुठे राहायला जातं तेही दाखवते. तेही ठिकाण कदाचित म्हणजे इतकंच सुंदर असेल अशी आशा. चला तर मग आजचा दिवस सुरू करूया. स्टे ट्यून. आज आमचा स्कर्ट डे आहे. प्रतिमा पण घालणार आहे स्कर्ट, तेव्हा तिचा पण लुक तुम्हाला दाखवीन. मी हे खूप दिवसांपूर्वी घेतलं होतं आणि हे पण झुडिओचं फायनली आज इकडे आल्यावरती मुहूर्त लागलाय. खूप चालत चालत फायनली आता इथपर्यंत आलं. अजून बरंच पुढे जायचंय. रोड बघा, गॉड. आणि माझं ठीक आहे, मी ही बॅग अशी ट्रेकिंगची बॅग आहे. अनुश्रीकडे पण तशाच बॅग आहेत, पण प्रतिमाची ट्रॉली बॅग आहे आणि त्याच्यामुळे तिला इथून आता खडकांमधून कसं आणणार, गॉड नोज. आजचा पण स्टे माझ्या मते खूप सुंदर आहे. हे बघा ना, इथेच इतका व्ह्यू आहे आणि हा स्टे तर आणखीन पुढे आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की हा पण खूप सुंदर असणार आहे. बघूया, दाखवते मी तुम्हाला. कालपासून काय चालते मी. काल 7-8 किलोमीटर तर मी चाललेच असेल. आणि आज आता बघू, आज पण सुरुवात झाली आहे. बघू आगे आगे देखते होता है क्या. तर दुसऱ्या दिवशीच्या स्टेसाठी आम्ही गेलो होतो फर्स्ट मॅन ऑफ कसार राम सिंग यांच्या होम स्टेमध्ये. हा जो तुम्ही बघताय हा तिथे जाण्याचा मार्ग आहे. सागर म्हणून तिकडे एक म्हणजे जे सगळं मॅनेज करतात ते होते. त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली या म्हणजे बॅग्स वगैरे उचलून नेण्यासाठी. आणि फर्स्ट मॅन ऑफ कसार का, तर ते सगळ्यात आधी म्हणजे खूप आधी कसारमध्ये ते आले होते. त्यांचं कुटुंब कदाचित आलं होतं आणि तेव्हापासून ते इथे स्थायिक आहेत. म्हणून हा असा आमच्या रूमकडे जाण्याचा मार्ग होता. आणि तिथे मध्येही ना एक पाटी ठेवली होती, जितने जटिल ये पहाड उतने सरल हम पहाडी. म्हणजे जितके हे पहाड कठीण आहेत समजून घेण्यासाठी, पार करण्यासाठी, तितके साधे सरळ सोपे आम्ही पहाडी लोक आहोत. जे बऱ्याच अंशी खरं आहे, कारण आम्हाला वेळोवेळी असा अनुभव आला या ठिकाणी राहताना. नंतर आम्ही बॅग्स वगैरे ठेवल्या आणि म्हटलं खायला जाऊ. हॅमॉकच्या कॅफेमध्ये आम्ही गेलो होतो. तिथे रिव्ह्यू सांगायचा तर फूड वॉज गुड. तुम्ही बघाल पुढे आम्ही काय खाल्लं ते. पण तिथला जो ओनर आहे तो थोडा मला त्याची वागणूक आवडली नाही. स्टेचा पण ओनर तोच होता. तिथे ज्याने आम्हाला हेल्पिंगसाठी जो मुलगा होता प्रकाश, त्याने आम्हाला खूप मदत केली. पण ओनरकडून थोडंफार उद्धटपणा, आगाऊपणा, जे खरं तर हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये असणाऱ्यांनी करू नये, ते थोडंफार असं बघायला मिळालं, विच वॉज अ बॅड थिंग. बट ओव्हरऑल जर स्टेचं फक्त लुक म्हणून जायचं असेल तर एका दिवसासाठी छान आहे स्टे. फूड पण चांगलं आहे. तुम्ही आता बघाल आम्ही काय काय खाल्लं ते. तर आम्ही तिथे हॅमॉकमध्ये कॅफेमध्ये खायला गेलो होतो. तिथे आधी हे सगळे ड्रिंक्स, तिथले ज्युसेस खूप प्रसिद्ध आहेत असं म्हटलं होतं अनुश्रीने, ते खाल्लेच. नंतर तुम्ही बघताय हे सँडविच आहे आणि तो ना जो अवाकाडो बर्गर आहे. मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये ते फळ खाल्लं आणि मला खरं तर आवडलं ते. म्हणजे त्याचा क्रीमी टेक्स्चर आणि एकूण ते सगळं खूप जुळून आलं होतं. तुम्हाला मी शांतता ऐकवायला म्हणून व्हिडिओ सुरू केला, पण लगेच सगळं कोणीतरी शिंकायला वगैरे लागलं. बाय द वे आम्ही आता निघालो आहे कोसी रिव्हरला. चेंज केले कपडे कारण इथे खूपच थंडी वाजते आणि माझे त्या व्हाईट टॉप आणि स्कर्टवरती बऱ्यापैकी फोटो काढून झाले होते. सो म्हटलं चला. आणि आता घ्यायच्यात बाईक रेंटने. मी असं ऐकलं आहे की इकडे 500 रुपीज पर डे किंवा जोपर्यंत तुम्ही वापरत असं काहीतरी हिशोबाने मिळते स्कूटी रेंटवरती. बघू आता कसं रेंट वगैरे असेल ते पण मी दाखवते. इथून एक 20 किलोमीटरवर
पुन्हा ढग गडगडत आहेत. म्हणजे साधारण मला असा अंदाजे पाऊस येऊ शकतो, कारण कालही याच वेळेला साधारण आला होता. 2 वाजलेत दुपारचे. आणि हां, मी काय सांगत होते, इथून एक 20 किलोमीटरवरती नदी आहे, कोसी रिवर म्हणून. आम्ही पाहिले त्यानुसार तरी खूप सुंदर होते व्हिज्युअल्स. आता तिथे जाऊन एक्झॅक्टली कशी आहे ते बघते, दाखवते. सो चला जाऊया. कोसी रिव्हरला जातानाच मध्ये इतके ढग गडगडायला लागले आणि मध्ये आम्हाला भूक लागली होती परत. त्याच्यामुळे हा एक छान कॅफे दिसला ज्याचे नाव आहे कसार किचन. इथे असे काही फोटोज आणि चित्र लावले होते. थांबा, सुरुवातीला ना अनुश्री तुम्हाला त्या फोटोजबद्दल थोडी माहिती देईल, मग मी पुढे बोलते. कामेट, माना, त्याच्यानंतर हे सगळे माहीत नाही आहे. नंदा घुमटी त्रिशूल 7000 मीटर. ठीक आहे. नंदा नाही, हा हे इथून, हा आहे ना कुठून काढल्या माहित नाही. कोसानीवरनं हे पूर्ण दिसतं, इथून दिसतं की नाही माहित नाही. हा अनूप शाह सरांचा फोटो आहे. हा पण अनूप शाह आहे. हे आहेत काय म्हणतात, तो सगळ्यात मोठा पुरस्कार कुठला मिळतो कशातला, आय थिंक पद्मश्री आहेत बहुतेक हे अनूप शाह ज्यांनी फोटो काढले. हा, यांचं हे पेंटिंग आहे का? नाही, फोटोज आहेत. हे हा फोटो आहे. अनूप शाह हे राहतात नैनितालला. तर कसार किचन कॅफेमध्ये आम्हाला सगळ्यात बेस्ट अनुभव काय आला ते सांगते. आम्ही गेलो, छान वातावरण बघितलं, हवा चालू होती, छान वाहत होती हवा, थंड वाटत होतं, गारगार एकदम. मग आम्ही म्हटलं आपण जाऊन बसूया. आणि ना तिथे खाली कोणीतरी गाणी वगैरे गात होतं. तर प्रतिमा ते रेकॉर्ड करायला गेली होती, कारण तिला पण फार गाण्यांची आवड आहे. आणि मी आणि अनुश्री बसलो होतो. मी तेव्हाच लाईव्ह सुद्धा आले होते इंस्टाग्रामला. आणि आम्ही ऑर्डर केली आणि अचानक ना इतक्या जोरजोरात ढग गडगडायला लागले की म्हणजे आता पाऊस येणार हे कन्फर्म झालं. तुम्ही वाऱ्यावरून पण अंदाज लावू शकता. हे इथलं एक्सपिरियन्स. पाहिजे ही टाकी मला ज्यांनी रंगवलेलं खूप भारी वाटली होती. एनिवे, काय ऑर्डर केलं तर सांगते. हे लेमन जिंजर हनी चहासारखंच असतं. ही मिलेट्सची खीर आणि ते जे तुम्ही बघताय सूपसारखं ते थुक्पा, म्हणजे ज्याच्यामध्ये सूप आणि नूडल्स असे एकत्र दिले जातात. नंतर इतकं सुंदर सनसेटच्या वेळी त्या छटा ज्या पसरल्या होत्या ते दृश्य दिसत होतं ना, कमाल म्हणजे कमाल. तुम्ही म्हणतो सगळ्याला म्हणतोच, पण खरंच बघा. इथे पावसाचं वातावरण, प्रचंड हवा सुटली आणि इथे आम्ही बसलो होतो बाहेर मगाशी. तिथे सगळी ताटं वगैरे उडून गेली आणि इकडं ना पत्रा ऑलमोस्ट. बेसिकली पॅरट ट्रेनर म्हणजे काय तर शेवटी आम्हाला तिथून उठून आतमध्ये बसावं लागलं, कारण ताटं वगैरे अक्षरशः उडत होती. आणि त्या लोकांनी पण, जे कॅफेचे ओनर होते, त्यांनी इतक्या वेगाने सगळं हँडल केलं. तुम्ही बघा, वाऱ्यावरून तुम्हाला अंदाज येतच असेल. त्यांनी सगळ्यांना मग खाणं आतमधल्या त्या रूममध्ये आणून दिलं आणि थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. इतका छान आणि इतका आल्हाददायक पाऊस होता ना की मी त्याचं आता शब्दात वर्णनच करू शकत नाही, इतका सुंदर. दोन एक तासानंतर पाऊस ओसरला. मग आम्ही बाहेर आलो आणि त्या गुलाबाच्या झाडावरती एका फुलावरती इतका सुंदर सूर्यप्रकाश पडत होता बघा. आणि आता पाऊस गेला फायनली. इतका ऊन पाऊस इतकं काय हे बघा. पाऊस गेल्यावर हे असं वातावरण आहे आता सध्या इथे. तर या सगळ्या गडबडीतनं मंडळी आमचं कोसी रिव्हरला जाणं राहूनच गेलं. मग आम्ही ठरवलं की आज जाऊ दे, आज आपण थोडं चिल करू. हे बघा, हे असं छान रस्त्याला वळणं आणि तिथे ना पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे झाडं आणि सगळी पानं अशी छान त्यांना तरतरी आली होती. आम्ही स्टेवर आलो परत. तिथे ना ही अशी बाईक एक रंगवून ठेवली होती, त्याच्यावर उत्तराखंडी वगैरे असं काय काय लिहिलं होतं. आणि मग थोडा आराम केल्यावरती, सनसेट बघितल्यावरती आम्ही डिनरसाठी बाबाज कॅफेमध्ये गेलो. इथे आम्ही पराठा खाल्ला, सँडविच घेतलं होतं अनुश्रीने आणि नंतर दाल चावल म्हणजे
प्रॉपर वरण भात खाल्ला होता. ॲक्च्युली आम्ही स्टेवर सुद्धा जेवण सांगितलं होतं, पण एनिवे थोडंसं तिकडे खाऊन घेतलं आणि मग नंतर रात्री तिथे परत जेवलो. तर इथे ना मला एक ऑरा म्हणून एक जी फॉरेनमध्ये ती इस्रायलची होती आणि ती भेटली होती. छान तिच्याशी इतक्या सुंदर गप्पा झाल्या. कारण का माहिती आहे का, तिने ना ती एकटीच हा पत्त्यांचा खेळ खेळत होती. मी काय तो पण सांगते तुम्हाला, मी नंतर पूर्ण खेळले हा. तर तिने ना आम्हाला तिथे बसलेली असताना ती एक गाणं गुणगुणत होती. तुम्हाला ते माहिती असेल, अभी मुझ में कही, एक्सक्यूज माझा आवाज, पण ती ते गुणगुणत होती आणि तिला ना ते ऐकायचं होतं, म्हणजे प्रॉपर ज्यांना येत आहे त्याच्याकडून वगैरे. तर माझा आवाज तर म्हणजे फारच एकदम म्हणजे सुंदरच आहे, त्याच्यामुळे मला काही गाता नाही आलं. पण आमची मैत्रीण प्रतिमा खूप सुंदर गाते, त्याच्यामुळे आम्ही सांगितलं प्रतिमाला बोलवूया, कारण प्रतिमा स्टेवर होती, मी आणि अनुश्री पुढे आलेलो. तर प्रतिमाला बोलवलं आणि प्रतिमाने औरासाठी छान ते गाणं गायलं. ते गाणं पण मी पुढे जोडलं आहे. आणि आत्ता तुम्हाला आधी मी हा गेम काय खेळते ना ते सांगते, गाणं पण ऐका बरं का. तर असं होतं की तुम्ही हे पत्ते सगळे लावायचे ह्या स्क्वेअरमध्ये. एकट्याने खेळण्यासाठी बेस्ट गेम आहे. तर हां, 4 जे कॉर्नर्स आहेत ना तिथे किंग आले पाहिजेत. मध्ये म्हणजे कॉर्नर्सच्या मधल्या ह्याच्यामध्ये 2-2 असं म्हणजे समोर समोर असे आडव्या ह्याच्यामध्ये जोकर आले पाहिजे, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते जेवालं पान काय असतं, गुलाम वॉट एव्हर, जॅक, ते आलं पाहिजे. आणि 2 साईड्सला व्हर्टिकल साईड्सला क्वीन्स आल्या पाहिजेत. मध्ये तुम्ही कुठलेही पत्ते ठेवू शकता. जेव्हा तुमचे पत्ते मांडून होतात तर त्याच्यामधून तुम्ही, मी जसे काढते तसे, जे बेरीज ज्याची 10 होते ना किंवा जो 10 नंबरचं पान आहे ना ते काढून बाजूला घेऊ शकता, जिथे तुम्ही दुसरे पत्ते ठेवू शकता. जर तुमच्याकडे ते असताना म्हणजे सगळं मांडून झाल्यावरती तुमच्याकडे अचानक ते पान आलं, गुलाम, राजा, राणी असं, तर आणि जर त्याचा जो स्पॉट आहे तो रिकामा नसेल तर तुम्ही हरता. मला जितकं शक्य झालं तितकं मी सांगितलं, पण असा तो गेम होता ज्याच्यात मी खूप पुढपर्यंत गेले अगदी आणि नंतर हरले. तर एनिवे मला ना औराबद्दल पण तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची होती की तिच्याशी बोलता बोलता तिने तिचं प्रोफेशन मेन्शन केलं. सो शी इज बेसिकली अ पॅरट ट्रेनर. म्हणजे काय, तर आपल्याकडे जसं प्राण्यांना प्रशिक्षण दिलं जातं ना की चावायचं नाही किंवा कुठून फिरून आलं म्हणजे कुठून बाहेर जात असाल तर बरोबर घरी कसं यायचं वगैरे वगैरे, तसं ती पोपटांना शिकवते इस्रायलमध्ये, हिब्रू भाषेमध्ये तिचे कोर्सेस आहेत ऑनलाईन. पण मला खूप युनिक वाटलं ते. आम्ही तिला कारण विचारल्यावरती असं म्हणाली, तिने खूप ॲक्च्युली चांगलं कारण सांगितलं की तिची अशी इच्छा, तिचं जे पेट पॅरेट होतं ते कोविडमध्ये असताना तिची अशी इच्छा होती की आपल्याला जरी आपल्याकडे पक्षी असला तरी आपल्याला त्याला पिंजऱ्यात बांधून ठेवायचं नाही, म्हणजे त्यालाही ते एक मोकळं आकाश मिळालं पाहिजे, त्यालाही ती फिरण्याची संधी मिळाली पाहिजे. तर ती त्याला अशा पद्धतीने ट्रेन करायची की तू भलेही फिरून ये कुठून कुठून, पण तू ॲट द एंड ऑफ द डे तू घरी येशील, जसं आपण कामावर जातो आणि घरी येतो ना तसे. सो ते सगळं करताना तिची ती कदाचित आवड डेव्हलप होत गेली आणि मग तिने ते स्वतः ॲमेझॉन रेन फॉरेस्टमधला एक कोणीतरी प्रशिक्षक होता, त्याच्याकडून हे सगळे धडे घेतले आणि आता ती पेट पॅरेंट्सना, ज्यांच्याकडे पॅरेट्स आहेत त्या व्यक्तींना हे असे ऑनलाईन कोर्सेस शिकवते आणि त्या माध्यमातून तिचं सगळं काम होतं, विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. कारण मी आत्तापर्यंत ही कॉन्सेप्ट अशी ऐकली नव्हती. आम्ही खेळत होतो, ती मला सांगत होती कसं खेळायचं काय वगैरे वगैरे. आणि ना झालं काय माहिती आहे का, एंडला बघा ती तेच बोलते.
आणि एक साधारण 10-10:30 पर्यंत आम्ही पुन्हा आलो घरी होमस्टेमध्ये आणि मग हे त्यांनी डिनर दिलं होतं ते खाल्लं. आजचा दिवस खूप काय म्हणूयात खूप छान आणि हॅपनिंग आणि बरंच वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही स्पेंड केला. कोसी रिव्हरला जाता आलं नाही म्हणून थोडंसं एक हे होतं, पण आम्ही नंतर जाऊ शकणार होतो. पण म्हणजे त्याऐवजी आम्ही ज्या माणसांना भेटलो बाबाज कॅफेमध्ये जाऊन जो वेळ घालवला तर तिकडे ना म्हणजे खरं जे ट्रॅव्हलिंगचं सुख असतं की तुम्ही लोकांशी बोलता, लोकांना भेटता, ते तिथे अनुभवायला मिळालं. तुम्ही मला मागच्या व्हिडिओमध्ये हॅमॉकमध्ये जिथे आम्ही राहिलो होतो जो ग्लास सिलिंगवाला स्टे होता त्याचे प्राइजेस विचारले होते. सो बेसिकली तो कपल रूम होतं ते आणि त्याच्यामुळे त्याची प्राईज होती 2,500 रुपये एका दिवसाच्या स्टेसाठीची. पण सिन्स आम्ही 3 जणी होतो तर त्यांनी आमच्याकडून 3,200 रुपये घेतले होते. स्टे चांगला आहे खरं सांगू तर, पण फक्त दिसण्यासाठी. सर्विस बाबत मी त्याला फार गुण देणार नाही. त्या तुलनेत मला आत्ताचा जो फर्स्ट मॅन ऑफ कसारमधला जो स्टे आहे तो जास्त सोयीस्कर वाटला होता, कारण ते लोक ना खूप पोलाईट होते आणि खूप समजून घेणारे होते हॅमॉकच्या ओनरपेक्षा. आणि फर्स्ट मॅन ऑफ कसारमध्ये जो स्टे केला तिथे आम्ही जवळपास एक 500 पर हेड अशा काहीतरी रेंजमध्ये प्राईस दिली होती. 3 दिवस राहिलो ॲक्च्युली. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ लवकर येईल त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बघत राहा. तोपर्यंत बाय बाय.